Mehfil. The Mehfil organized by The Voices, the World of Writers. I hope that you all will enjoy this सुहानी शाम संगीत और शायरों के नाम। आई संगीत की ये रात, आई संगीत की ये रात सलोना साजन के साथ। माहौल बनाना है, सो मेरी तरफ नहीं इनकी तरफ देखो। इसी शायरी के साथ I would like to call our next शायर, that is रियाज। पहले तो शुक्रिया अदा करना चाहता हूँ आप सभी का जो हमें यहाँ सुनने के लिए आए हो, और शुक्रिया अदा करना चाहता हूँ मैं इन कैफ़े वालों का, दो स्टार कैफ़े वालों का, जिन्होंने यहाँ हमें बोलने का मौका दिया। और शुक्रिया अदा करना चाहता हूँ मैं अपने दोस्तों का, द वॉइसेस वालों का,
जिन्हें इस नाचीज को बोलने का मौका दिया, इस काबिल समझा जो इस नाचीज यहाँ आकर बोल दे। आप में से कई लोग मुझे जानते होंगे शायद, और कई लोग होंगे जो जानते नहीं, सोच रहे होंगे कि कौन है, सोच रहे हो मैं कौन हूँ। मैं भी सोचता हूँ मैं कौन हूँ। तो सुनिए, सोच रहे हो कौन हूँ मैं भी सोचता हूँ मैं कौन हूँ। उसने भी पूछा था तुम मेरे कौन हो। सोच रहे हो कौन हूँ मैं भी सोचता हूँ मैं कौन हूँ। उसने भी पूछा था तुम मेरे कौन हो। मैं कौन हूँ, अधूरा लफ्ज़ प्यार का मैं हूँ। मैं कौन हूँ, अधूरा लफ्ज़ प्यार का मैं हूँ, जो अदा ना हो सका वो कर्ज मैं हूँ। अधूरा लफ्ज़ प्यार का मैं हूँ, जो अदा ना हो सका वो कर्ज मैं हूँ। जो अदा ना हो सका वो कर्ज मैं हूँ, लैला मजनू के बाद दर्ज मैं हूँ। जो अदा ना हो सका वो कर्ज मैं हूँ, लैला मजनू के बाद दर्ज मैं हूँ, और हर टूटे हुए आशिकों का मर्ज मैं हूँ। अब हर टूटे हुए आशिकों का मर्ज मैं हूँ। मैं कौन हूँ, मैं कौन हूँ। मैं छुटा हुआ हाथ में हूँ, छुटा हुआ हाथ में हूँ, जो मिला ना कभी वो साथ में हूँ। छुटा हुआ हाथ में हूँ, जो मिला ना कभी वो साथ में हूँ, जो कहीं नहीं गई वो बात में हूँ, जिसका सवेरा आया ही नहीं वो रात में हूँ। जिसका सवेरा आया ही नहीं वो रात में हूँ। मैं कौन हूँ, मैं कौन हूँ। मैं वो ख्वाब हूँ जो पूरा ना हो सका। मैं वो ख्वाब हूँ जो पूरा ना हो सका। मैं वो ख्वाब हूँ जो पूरा ना हो सका। मैं वो पल के हूँ जो जी भर कर कभी ना रो सका। मैं वो ख्वाब हूँ जो पूरा ना हो सका। मैं वो पल के हूँ जो कभी जी भर कर ना रो सका। और मैं वो हूँ जो उसके बाद किसी का ना हो सका। मैं वो हूँ जो उसके बाद किसी का ना हो सका। मैं वो हूँ जो यादें उसकी सताती हर शाम में, जो यादें सताती उसकी हर एक शाम में, और नफरत हो गई है उसके जैसे हर एक नाम में। यादें उसकी सताती मुझे हर एक शाम में, और नफरत हो गई है उसके जैसे हर एक नाम में। जी नहीं लगता अब किसी काम में, जी नहीं लगता अब किसी काम में, जी नहीं लगता अब किसी काम में, जी नहीं लगता अब किसी काम में। खो गए हैं नशे में और हर वक्त जाम में, खो गए हैं हर वक्त नशे में और हर वक्त जाम में। मैं कौन हूँ, मैं कौन हूँ। मैं वो जज्बात हूँ, मैं जो बयां ना हो सका वो जज्बात हूँ, जो बयां ना हो सका वो जज्बात हूँ। पिंजरे में रह के भी मैं आजाद हूँ, बयां ना हो सका वो जज्बात हूँ। पिंजरे में रह के भी मैं आजाद हूँ। सुनना चाहते हो तो नाम सुनो, मैं रियाज, मैं रियाज, मैं रियाज। इस महफिल में, इस दुनिया में, इस जहां में या उस जहां में, हर किसी ने कभी ना कभी प्यार, मोहब्बत या इश्क किया होगा। प्यार, मोहब्बत, इश्क अगर सुनने में एक लग रहा हो तो गलत हो आप। प्यार को क्या है, पहली दफा पहली नजर में जो हो जाए उसे प्यार कहते हैं। पहली नजर में जो हो जाए उसे प्यार कहते हैं। जो साथ निभाए उसे मोहब्बत कहते हैं। मोहब्बत साथ निभाती है, जो साथ निभाए उसे मोहब्बत कहते हैं। और जो आदमी को, इंसान को इंसान ना रख के तबाह कर दे उसे इश्क कहते हैं। इंसान को तबाह कर दे, पूरा राख कर दे उसे इश्क कहते हैं। और हमने इश्क एक दफा नहीं 2 दफा किया था, हम तबाह हो गए। तो इश्क, और इश्क में तबाह होने लगे तो इश्क आशिक में घायल हो जाते हैं या हम जैसे शायर हो जाते हैं। ये तो घायल हो जाते हैं या हम जैसे शायर हो जाते हैं। तो उस पर एक शेर था, सुनिए। शायरी लिख लेता हूँ, शायरी लिख लेता हूँ, शायरी लिख लेता हूँ, सुनकर शायद वो लौट आए। शायरी लिख लेता हूँ, शायद सुनकर वो लौट आए। अगर वो लौट ना आए तो आशिके शायर बनकर मौत तो आए। शायरी लिख लेता हूँ, शायरी लिख लेता हूँ, शायद सुनकर वो लौट आए।
अगर वो लौट ना आए तो आशिके शायर बनकर मौत तो आए। तो अगर एक शेर है सुनिए। महबूब को क्या चाहिए? सिर्फ इतना चाहिए कि वो साथ निभाए, आखिरी सांस तक साथ दे, अपना ही बन के रहे। तो उस पर एक शेर था, जिंदगी में ये मंजर भी मेरे लिए क्या खास हो। जिंदगी में ये मंजर भी मेरे लिए क्या खास हो। आखिरी सांसें लेता रहूं मैं और तू मेरे पास हो। जिंदगी में ये मंजर भी मेरे लिए क्या खास हो। जिंदगी में ये मंजर भी मेरे लिए क्या खास हो। आखिरी सांसें लेता रहूं मैं और तू मेरे पास हो। और अगला एक शेर सुनिए। महबूब हमेशा झूठी कस्में खाया करते हैं, मैं मानता हूँ। तो उस पर एक शेर है, मैंने उस पर अपना सब कुछ वार दिया। क्या बात है? मैंने उस पर अपना सब कुछ वार दिया। उसने झूठी कस्में खाई मेरी, मुझे जीते जी मार दिया। उसने झूठी कस्में खाई मेरी, मुझे जीते जी मार दिया। और अगला एक शेर है, सब कुछ लुटाया जाता है मोहब्बत में। मोहब्बत वो नहीं जो लूटना है, मोहब्बत वो है जो अपना सब कुछ लुटा दे। तो अगला एक शेर है सुनिए। जानी जाना है जान जाए तो, जानी जाना है जान जाए तो, जानी जाना है जान जाए तो, इश्क में सब कुछ लुटाना है जहान जाए तो। जानी जाना है जान जाए तो, इश्क में सब कुछ लुटाना है जहान जाए तो। और आप सोच रहे हो ये बड़ी हुई जुल्फे, मैं तो मानता हूँ उसकी निशानी। उस पर एक शेर लिखा था, तो सुनिए। क्यों पूछते हो मेरे जख्मों को खरोटते हैं। तो सुनिए, क्यों पूछते हो कैसी थी मोहब्बत मेरी। क्यों पूछते हो प्रमोद, क्यों पूछते हो कैसी थी मोहब्बत मेरी। क्यों पूछते हो संकेत, क्यों पूछते हो कैसी थी मोहब्बत मेरी। ये निगाह है उसकी तस्वीर देखकर आज भी बरसती है। क्यों पूछते हो कैसी थी मोहब्बत मेरी। ये निगाह है आज भी उसकी तस्वीर देखकर बरसती है। ये बड़ी हुई जुल्फे यादों की निशानी है उसकी। ये बड़ी हुई जुल्फे यादों की निशानी है उसकी। और उसकी एक झलक के लिए आज भी ये निगाहें तरसती है। उसकी एक झलक के लिए आज भी ये निगाहें तरसती है। और एक शेर है सुनिए। इश्क में जब प्यार हो जाए, मोहब्बत हो जाए तो बयान नहीं होता। तो उस पर एक शेर था, अपना इश्क भी जाना कितना जुदा है। अपना इश्क भी जाना कितना जुदा है। अपना इश्क भी जाना कितना जुदा है। मैं कुछ कह नहीं सकता और तू बेजुबान है। अपना इश्क भी जाना कितना जुदा है। मैं कुछ कह नहीं सकता और तू बेजुबान है। तो और सुनिए, प्यार खोजना यानी एक मरा हुआ आदमी में उसमें जान खोजने जैसा है। इश्क खोजना, मोहब्बत खोजना, मर चुका है और उसमें सांसें खोजने जैसा है। तो उसमें एक दो लाइनें थी सुनिए। सांसें खोजते एक अजनबी सी लाश में। सांसें खोजते एक अजनबी सी लाश में। रोज मर रहे जिंदगी की तलाश में। सांसें खोजते अजनबी सी लाश में। रोज मर रहे जिंदगी की तलाश में। और एक शेर है, हाले दिल गवा बैठे, हाले दिल गवा बैठे, एक मोहतरमा से जो दिल लगा बैठे। हाले दिल गवा बैठे, एक मोहतरमा से जो दिल लगा बैठे। अगला शेर है सुनिए। ना जाने हमें फिर से मोहब्बत कैसी हो। ना जाने हमें फिर से मोहब्बत कैसी हो। जैसा तुम्हें चाहा था और फिर ना वैसे हो। ये शेर में सुनिए, उसने बहाना दिया है अपने बाप के इज्जत का। तो सुनिए, न जाने हमें फिर से मोहब्बत कैसी हो। न जाने हमें
ना जाने हमें फिर से मोहब्बत कैसी हो, जैसा तुम्हें चाहता अब ना फिर वैसी हो। ना जाने हमें फिर से मोहब्बत कैसी हो, जैसा तुम्हें चाहता फिर ना वैसी हो। उसने छोड़ते वक्त दिया बाप की इज्जत का बहाना, छोड़ते वक्त उसने दिया बाप की इज्जत का बहाना। खुदा करे मुझे भी बेटी तेरे जैसी। भूजी शमा भी जल सकती है, भूजी शमा भी जल सकती है, तूफानों से कश्ती भी निकल सकती है। होके मायूस तू ना अपने इरादे बदल, प्रेम होके मायूस तू ना अपने इरादे बदल, तेरी किस्मत भी बदल सकती है। धन्यवाद सर्वांचं, तुम्ही आपला वेळ घेऊन आमच्यासाठी इथे आलात आणि सर्वप्रथम म्हणजे तुम्ही आमच्यासाठी इथे आलात त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद आमच्या टीम कडून। थँक्यू।
तर मी जे आता शायरी घेणार ती हिंदीत आहे, बट ती लेखकांसाठी रिलेट आहे, त्याच्यामुळे मनापासून आहे का कि हमारे लिखे शब्दों से शोर होना लाजमी है, कि हमारे लिखे शब्दों से शोर होना लाजमी है, हमारे शब्द हमारी उम्र से ज्यादा आगे की सोच रखते हैं। नेक्स्ट माझी एक पोएट्री हिंदीमध्ये सर्वांसाठी रिलेटेड आहे, सर्वांसाठी रिलेटेड आहे, मनापासून आहे का, आणि होईल तेवढं रिस्पॉन्स चांगला द्या, वाहवाही द्या, कारण आम्ही कलाकार आहोत, लेखक आहोत, आम्हाला वाहवायची खूप हवा असते आणि टाळ्यांची खूप हवा असते। मी सुरुवात करतोय। इस जमीन पर रहने को मुझे जरा सी मिट्टी चाहिए, इस जमीन पर रहने को मुझे जरा सी मिट्टी चाहिए, मेरे दिल के सारे राज लिखने को एक चिट्ठी चाहिए, कि मेरे दिल के सारे राज लिखने को एक चिट्ठी चाहिए, सुन सके मेरे अल्फाज एक ऐसी दुनिया चाहिए, कि सुन सके मेरे अल्फाज एक ऐसी दुनिया चाहिए, ना से मेरी दास्तां सुन के ऐसे लोग चाहिए, ना से मेरी दास्तां सुन के ऐसे लोग चाहिए। वाह वाह, इधर ना थोड़ी सी गरज है। रो ना सके भले मेरे साथ बस सहारा दे ऐसे दोस्त चाहिए, रो ना सके भले मेरे साथ सहारा दे ऐसे दोस्त चाहिए, खुद को खोकर अब मैं मिट सा गया हूँ, खुद को खोकर अब मैं मिट सा गया हूँ, पता चले कहाँ है मेरा दिल, कि पता चले कहाँ है मेरा दिल, उस दिल को ढूंढने को एक सहारा चाहिए। अगली लाइन पे गौर कीजिएगा, बड़ी प्यारी लाइन है। बैठ सकूं जहां अकेले बस ऐसा ही किनारा चाहिए, बैठ सकूं जहां अकेले बस ऐसा ही किनारा चाहिए, टूटे अल्फाज लिखकर मैं खुद को और अकेला महसूस कर रहा हूँ, कि टूटे अल्फाज लिखकर मैं खुद को और अकेला महसूस कर रहा हूँ, कोई तो आओ बैठो पास मेरे ऐसा एक सहारा चाहिए। एक नेक्स्ट पोएट्री मेरी जो रात भी थी, अभी यहाँ से सब घर पे जाएंगे प्रोग्राम खत्म होने के बाद, तो सोचेंगे उस बारे में, खत्म होने के बाद तो उस पे लिखा था, ये रातें आखिर आती क्यों है, ये रातें आखिर आती क्यों है, बेवजह उसकी याद दिलाकर रुलाती क्यों है, बेवजह उसकी याद दिलाकर रुलाती क्यों है, आना ही है तो सुकून की नींद लेकर आ, आना ही है तो सुकून की नींद लेकर आ, बेवजह तकलीफ लाती क्यों है, बेवजह तकलीफ लाती क्यों है। अगली लाइन पे गौर फरमाइएगा, बड़े अदब से सुनिएगा। सुकून से मुस्कुराता तो हूँ दिन भर मगर, कि सुकून से मुस्कुराता तो हूँ दिन भर मगर, रात होने के कुछ पहले ही घबराहट होती क्यों है, रात होने के कुछ पल पहले ही घबराहट होती क्यों है, आना है तो साथ कुछ अच्छे ख्वाब लाना, क्या आना है तो साथ लेकर कुछ अच्छे ख्वाब आना, आने से पहले चिट्ठी लिखकर भेजना, क्या आने से पहले चिट्ठी लिखकर भेजना, मुझको सवारने में वक्त लगता है, कि मुझको सवारने में वक्त लगता है, मुस्कुराता हुआ नकाब उतारने में वक्त लगता है, कि मुस्कुराता हुआ नकाब उतारने में वक्त लगता है। ये लाइन मेरे प्यार के लिए थी, तो गौर से सुनिएगा। नौ सीखिया आशिक हूँ मैं, कि नौ सीखिया आशिक हूँ मैं, मुझको जज्बात समझने में वक्त लगता है, कि नौ सीखिया आशिक हूँ मैं, मुझको जज्बात समझने में वक्त लगता है, आना है तो थोड़ी देर से आना, क्या आना है तो थोड़ी देर से आना, मगर आते आते थोड़ा सुकून साथ लेकर आना। शुक्रिया। मगर एक बात पूछूं, बुरा मत मानना, मगर एक बात पूछूं, बुरा मत मानना, ये रातें आखिर आती क्यों है, हर किसी को सताती क्यों है। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। और अगली शायरी है कि लोग पूछते हैं इतने गहरे शब्द आते कहां से, कि लोग पूछते हैं इतने गहरे शब्द लाते कहां से हो, मैंने कहा ये शब्द आते तब है जब दिल टूटता बिखरता जुड़ता फिर उजड़ता है। शुक्रिया। अभी जो आगे की लाइन लेने वाला हूं, जो शायरी लेने वाला हूं, तो जो आशिक होते हैं, जो एक बार प्यार करने के बाद उससे बाहर नहीं निकलते,
तो उनके लिए लिखा था, ना कर तलाश मोहब्बत में डूबने वाले ऐसे शख्स की, ना कर तलाश मोहब्बत में डूबने वाले ऐसे शख्स की, बाद में उसे किनारा ढूंढने में वक्त लगता है। होता है ना कि प्यार में जब हम बेहद डूब जाते हैं तब हमें कोई दवा नींद हम पर असर नहीं करती। तो उस पे लिखा था, न दवा काम आई न दुआ काम आई, न दवा काम आई न दुआ काम आई, उसे भुलाने के लिए मैं खानों में बैठकर शराब काम आई। तो यहाँ पे बहुत से लोग हुए जो काम वगैरह करके थक चुके होंगे, तो उनके लिए लिखा था, और मुझे पता है शक्ल से दिख रहा है सबके, यहाँ पे दिखा है, गौर से देख रहा हूँ हर किसी के चेहरे पर। तो उस पे लिखा था, चलिए रोजमर्रा की जिंदगी से 2 पल खुद के लिए जिए जाए, चलिए रोजमर्रा की जिंदगी से 2 पल खुद के लिए जिए जाए, चलिए मैं खानों में बैठकर 2 घूंट शराब पी लिए जाए। शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। अभी जो लाइन है आगे की जो शायरी है, तो एक हसीन सी लड़की के लिए लिखी थी कि ख्वाबों में देखा था तुझको, सुन गौर से हंसी तुझको हकीकत में उतारना था, कि ख्वाबों में देखा था तुझको, सुन गौर से हंसी तुझको हकीकत में उतारना था, ये वहम भी बड़ा हसीन लगता है, ये वहम भी बड़ा हसीन लगता है, तो बस अब वहम ही रहे अच्छा लगता है। क्या बात है। और एक है कि मैं अपने हाल बयां कर रहा हूँ, जब लेखक होते हैं हमारे जैसे लोग, और यहाँ पे बहुत से होंगे जो लिखते होंगे, संकेत चिंदे जो है ये भी लिखते हैं, उन पे लिखा था, सुनाने पड़ते हाले दिल के हालात मुझको जब भी कदम मैं खानों में रखता हूँ, कि सुनाने पड़ते हाले दिल के हालात मुझको जब भी कदम मैं खानों में रखता हूँ, शराब भी काम नहीं करती तब तक जब तक आंखों से एक आंसू की बूंद न गिरे गिलास पर। और जो आगे की लाइन है मेरी, सब लड़कियों के लिए, यहाँ पे बहुत सी लड़कियां हैं, शायद इनमें से मैं हर किसी को तो नहीं जानता, लेकिन कुछ है जिनको जानता हूँ। अब उजालों में कहाँ दिल लगता है, अब उजालों में कहाँ दिल लगता है, हमें तो मोहब्बत अंधेरों से है, कि उजालों में कहाँ दिल लगता है, हमें तो मोहब्बत अंधेरों से है, पहले तो उम्मीद थी लौट कर आएगा वो, कि पहले तो उम्मीद थी लौट कर आएगा वो, मगर अब ये भी खूबसूरत सा वहम लगता है। क्या बात है। शुक्रिया शुक्रिया। किरदार पे था, कुछ किरदार पे लिखा था, जो होता है इंसान का जो अपने किरदार के लिए कुछ भी कर सकता है, तो उस पे कुछ लिखा था, उलझनों में फंसा किरदार हमारा, तो उलझनों में फंसा किरदार हमारा, अब हमें चैन से कहाँ नींद आती है, क्या हमें अब कहाँ चैन से नींद आती है, गुजरता तो है दिन बस यूं ही बेचैनी में, कि गुजरता तो है दिन बस यूं ही बेचैनी में, रात होते ही तुम्हारे ख्यालों से और परेशान हो जाता हूँ। शुक्रिया शुक्रिया। एक अभी जो शायर है बहुत कुछ लिखते हैं, तो उन पे कुछ लिखा था, बहुत कुछ मतलब बहुत कुछ आगे की सोच, तो उस पे लिखा था कि लिखना मेरी मजबूरी नहीं मेरा शौक है, कि लिखना मेरी मजबूरी नहीं मेरा शौक है, मैं लिखता हूँ शराब को भी दवा, कि मैं लिखता हूँ शराब को भी दवा, मैं लिखता हूँ सिगरेट को भी सुकून। कि मैं लिखता हूँ सिगरेट को भी सुकून, मैं लिखता हूँ चाय को भी मोहब्बत, कि मैं लिखता हूँ चाय को भी मोहब्बत, और मैं लिखता हूँ अपने लिए जख्मों का भी मरहम, और मैं लिखता हूँ जख्मों को अपने लिए जख्मों का भी मरहम, मैं लिखता हूँ ख्वाबों को भी सच, कि मैं लिखता हूँ ख्वाबों को भी सच, मैं लिखता हूँ शाम को भी सुकून, तो मैं लिखता हूँ शाम को भी सुकून, मैं लिखता हूँ दिन को भी गुजरा हुआ पल, और मैं लिखता हूँ खुद को बीता हुआ पल, मैं लिखता हूँ खुद को बीता हुआ पल। शुक्रिया। और यहाँ पे मैं अपना जो सब कुछ लिखा था आपके सामने पेश किया,
आपने वाहवाही दी, उसके लिए बहुत बहुत दिल से शुक्रिया। थैंक यू सो मच। अपना पता पूछना मैं तेरी खोज में तुझसे पर जा निकला लोग कहते अजनबी मनापासून प्रेम करणारं हवं असतं कुणीतरी, मनापासून प्रेम करणारं हवं असतं कुणीतरी, मनातलं ओळखणारं हवं असतं कुणीतरी, मनातलं सारं हितगुज ऐकणारं हवं असतं कुणीतरी, फुलासारखं हळूवार जपणारं हवं असतं कुणीतरी. तर असंच कुणीतरी आपल्यातलं कोण आहे? कवितेच्या नाहीये पण त्या एका सॉंगच्या जे गाणं मला खूप वर्षापासून आवडतं. तुम्हें देखे मेरी आंखें इसमें क्या मेरी खुदा है, हाल क्या है मेरे दिल का
मुझको पता है, तुम्हें देखे मेरी आंखें, इसमें क्या मेरी खता है। सगळ्यात पहिला प्रश्न, प्रेम कोणी कोणी केलं? हात वर करा. केला असेल तर. नाही केलं बाई, यांनी सगळ्यात जास्त केलं. आयुष्यामध्ये अनेकदा कुणीतरी अचानक येतं, अचानक येतात आणि काय होतं आपल्याला पण कळत नाही, आपल्याला पण कळत नाही काय होतं. त्यावरतून सगळ्यात पहिली कविता अशी की कधीतरी आयुष्यामध्ये असं कोणीतरी येतं, कधीतरी आयुष्यामध्ये असं कोणीतरी येतं जे क्षणभराचं का होईना पण भरभरून सुख देऊन जातं. कोणीतरी आयुष्यामध्ये असं कोणीतरी येतं जे क्षणभराचं का होईना पण भरभरून सुख देऊन जातं. हो, असंच काहीतरी माझ्यासोबत पण घडलं होतं. मग कधी कधी तिला नाही बोलू शकलो, मग जेव्हा तिला नाही बोलू शकलो मग माझ्या त्या भावनेंना दिली मी कवितेची साथ. तिचा विचार करून करून सरत असते ती हवी हवीशी रात्र, तिचा विचार करून करून सरत होती ती माझी हवी हवीशी रात्र. पण ती आहेच इतकी छान, पण ती आहेच इतकी छान की तिच्याविषयी लिहित असताना माझा थांबत नाही कधीच हात. हो, पुढचं जरा अवघड आहे. प्रत्येक कवितेला माझ्याशी रिलेट नका करू. हो, नाही मिळू शकली म्हणा तिची ती आयुष्यभराची साथ, पण तिला ऐकायचं होतं आणि मला बोलायचं होतं, पण तिला ऐकायचं होतं आणि मला बोलायचं होतं. यात कुणाच्या बापाचं काय जातंय. किती आहे गुणाची हे तिलाच माहिती नाही. काय आहे शब्द? किती आहे गुणाची हे तिलाच माहिती नाही, तरीही करते ती श्रृंगार आणि लाजवते रोज आरशाला. त्या मुलीला श्रृंगाराची अजिबात गरज नाही. एक तर आंधळे झाले किंवा जादू केली काहीतरी तिने नजरेवर माझ्या. एक तर आंधळे झालेत किंवा काहीतरी जादू केली तिने नजरेवर माझ्या. आधी खूप लांब पर्यंत बघायचे आणि आता त्या वेळांना तिच्या पलीकडचं काहीच दिसत नाही. किती आहे गुणाची हे तिलाच माहिती नाही, तरीही करते ती श्रृंगार आणि लाजवते रोज आरशाला. त्या वेळीला श्रृंगाराची अजिबात गरज नाही. एक तर फाटलेच पडते कानाचे, नाहीतर काहीतरी जादू केली तिने कानांवर माझ्या. होत ना, एकतर फाटलेच पडते कानाचे, नाहीतर काहीतरी जादू केली तिने कानांवर माझ्या. आधी खूप छान ऐकायचे, आता तेही ऐकायचे ती कधीच बोलत नाही. किती आहे गुणाची हे तिलाच माहिती नाही, तरीही करते ती श्रृंगार आणि लाजवते रोज आरशाला. त्या वेळीला श्रृंगाराची अजिबात गरज नाही. छोट्याशा 2 लाईन लिहिल्या होत्या. नको त्या 16 सहस्र, नको त्या 16 सहस्र आणि नको ते मला ब्रह्मास्त्र. होऊन एक राधा रहा माझा तू सर्वत्र. कितीही भेटलो राधे तुला हे मन नाही भरत. दिवस जातो कसा बसा पण ही रात्र नाही सरत. कितीही भेटलो राधे तुला हे मन नाही भरत. दिवस जातो कसा बसा पण ही रात्र नाही सरत. पेन संपतात कागद संपतात मी उगा प्रयत्न करतो राधे. पेन संपतात कागद संपतात मी उगा प्रयत्न करतो. तुला लिहिताना मला माझीच कौशल्य नाही पुरत. दिवस जातो कसा बसा फक्त ही रात्र नाही सरत. प्रत्येक जण आपल्या प्रेयसीला काहीतरी गिफ्ट द्यायचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला काय मिळाले मला माहिती नाही अजून. माझ्याकडे काहीच नाही तिला द्यायला. माझ्याकडे काहीच नाही तिला द्यायला. त्यामुळे मी लिहितो की लिहुनी शब्द त्यांचे अनेक करील तारे. लिहुनी शब्द याच लिहुनी शब्द त्यांचे अनेक करील तारे. विणुनी त्यांचा एक गजरा. केशांत तुझ्या माळी झाले.
आणि याच्यापेक्षा मोठं नाही तुम्ही दिलं असं कधी दिलंय का? प्रेम एक वेगळी गोष्ट आहे आणि विरहानंतर लिहिलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत. दोघांमध्ये खूप फरक आहे. विरह मी लिहितो की गोष्ट नाही लिहायची का तुझ्या नावाची, एक आयुष्य लिहायचं. गोष्ट नाही का लिहायची तुझ्या नावाची, एक आयुष्य लिहायचंय. एका कवितेत नाही का मावणार तू, मला पुस्तक लिहायचंय. गोष्ट नाही का लिहायची तुझ्या नावाची, एक आयुष्य लिहायचंय. एका कवितेत नाही का मावणार तू, मला पुस्तक लिहायचंय. दूर आकाशी चमकणारं चांदणं तर कोणालाही दिसतं. दूर आकाशी चमकणारं चांदणं तर कोणालाही दिसतं. मला तुझ्या डोळ्यातील ते आभाळ बघायचंय. गोष्ट नाही लिहायची तुझ्या नावाची, एक आयुष्य लिहायचंय. एका कवितेत नाही गमावणार तू, मला पुस्तक लिहायचंय. पहाटे पडून साकार होणारं एक स्वप्न पाहायचंय. रात्रभर पडणारं स्वप्न वेगळं, पहाटे पडणारं वेगळं. तुम्हाला पण माहितीये, मी विश्वास करतो तुम्ही करता का नाही. पहाटे पडून साकार होणारं एक स्वप्न पाहायचंय, मग सकाळी उठून एक पत्र लिहायचंय. पहाटे पडून साकार होणारं एक स्वप्न पाहायचंय, मग सकाळी उठून एक पत्र लिहायचंय. कोणच का असेना पत्र माझं, तुझ्या आवडीचं शेवट ते माझं कळावे लिहायचंय. तुला समजेल अशा शब्दात लिहायचंय, तुला शोभेल अशा शृंगारात लिहायचंय. एक गोष्ट नाही लिहायची तुझ्या नावाची, एक आयुष्य लिहायचंय. एका कवितेत नाही मावणार राधे तू, मला पुस्तक लिहायचंय. माझ्या मित्रांसाठी, म्हणजे मला म्हणजे आधीच सांगितलं असतं की ही कविता बोल बाबा, आजीसाठी, फक्त आजीसाठी. ती दुनिया नाही रे वेड्या, फक्त एक काळा माणसाचा घोडा आहे. ती दुनिया नाही रे वेड्या, फक्त एक खडा माणसाचा घोडा आहे. तुला वाटतंय तू एकटाच लढतोय, नाही रे वेड्या, तिच्यावर तुझ्यासारख्या अनेकांचा डोळा. ती दुनिया नाही रे वेड्या, फक्त एक काळा माणसाचा घोडा आहे. तुला वाटतंय तू एकटाच लढतोय, नाही रे वेड्या, तिच्यावर तुझ्यासारख्या अनेकांचा डोळा आहे. अनेक संपलेत रे इथं, उदाहरण हीर, मजनू आणि रांझ्या. अनेक संपलेत रे इथं अजित, अनेक संपलेत रे इथं, उदाहरण हीर, मजनू आणि रांझ्या आहे. तुला वाटतंय तुझंच वेगळं, नाही रे वेड्या, तू त्यांच्यापेक्षा थोडा जास्त घोडा आहे. जितकी जास्त जमवशील बळ, बुद्धी आणि संपत्ती, प्रेम. जितकी जास्त जमवशील बळ, बुद्धी आणि संपत्ती, सगळं सगळं घेऊन जावं लागेल जिंकायला तिला. अजित, जितकी जास्त जमवशील बळ, बुद्धी आणि संपत्ती, सगळं सगळं घेऊन जावं लागेल जिंकायला तिला. तुला वाटतंय तू एकटाच चाललाय आणि तिथे गेल्यावर तर तुझ्यासारखे 17 घोडे आहेत. फक्त एक काळा माणसाचा गोळा आहे. तुला वाटतंय तू एकटाच करतोय, नाही रे बेटा, तिच्यावर तुझ्यासारख्या अनेकांचा डोळा आहे. ही फरमाईश मधली होती, पुढची पण फरमाईश मधली आहे. तिच्या सोबत काय माझं म्हणजे कसं ना, तुम्ही आता समोर बसून मला बघताय, मग तुम्ही मी जी कविता बोलतोय त्यात असं का याच्याविषयी असं घडलं असेल का? नाही. तर पुढची कविता अशी माझी की मग येशील आणि विलक्षण त्याच्या मृतदेहाला. मला या कवितेला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. मग येशील आणि विलक्षण त्याच्या मृतदेहाला, आणि जीव नसलेलं शरीर त्याचं इच्छा करेल ग बोलायची पुन्हा. मग येशील आणि विलक्षण त्याच्या मृतदेहाला, आणि जीव नसलेलं शरीर त्याचं इच्छा करेल ग बोलायची पुन्हा. पण ते बोलू शकणार नाही. तू एकदा हा देह सोडायच्या आधी भेटून जा. तू आली होती फक्त त्याला माहिती असेल, तुझ्या आल्याची चाहूल तो कोणा लागू देणार नाही. मग येऊन बोलशील की ऐकवणारे एक कविता अशी जी करेल मनावर घाव मोठा. कधी कधी संपल्यावर. मग येऊन बोलशील की ऐकवणारे एक कविता अशी जी करेल मनावर घाव मोठा, आणि निशब्द होऊन पडलेला देह त्याचा एक शब्दही बोलणार नाही. तू एकदा हा देह सोडायच्या आधी भेटून जा. तू आली होती फक्त त्याला माहिती असेल, तुझ्या आल्याची चाहूल तो कोणा लागू देणार नाही. त्याने जाण्याआधी अनेक पानं लिहिलेले असतील.
त्याने जाण्याआधी अनेक पानं लिहिलेली असतील, त्यात शब्द, प्रेम, विरह, तू, तो खूप काही असेल. त्याने जाण्याआधी अनेक पानं लिहिलेली असतील, त्यात शब्द, प्रेम, विरह, तू, तो खूप काही असेल. पण उरलेला त्याचा शेवट त्यालाच लिहिता येणार नाही. तुझी इच्छा तर असेल त्याच्या अंत्ययात्रेला जाण्याची, पण कदाचित तू जाऊ शकणार नाही. तू एकदा हा देह सोडायच्या आधी भेटून जा. तू आली होती फक्त त्याला माहिती असेल तुझ्या आल्याची चौथ कोणा काय उद्या नाही. पुढची कविता स्वप्न. प्रेमला रोज पडतात. तो घाबरतो रात्री झोपायला, इतकं प्रेम करतो. नावातच प्रेम. मग अशा सिच्युएशन मध्ये का डोळा लागतो आणि स्वप्न येतात कशाला. का डोळा लागतो आणि स्वप्न येतात कशाला. तुझ्या आठवणीचं चांदणं माझ्या अंथरुणात कशाला. प्रेम झोपायला गेलं का अंथरुणात सगळीकडे चांदणं तिच्या आठवणीचं. का डोळा लागतो आणि स्वप्न येतात कशाला. तुझ्या आठवणीचं चांदणं माझ्या अंथरुणात कशाला. काय येती रात्र आणि येती कशाला. एक अपेक्षेचं ओझं देती माझ्या उशाला. तू कर थोडा विचार आणि विचारेल का तुझ्या मनाला. तू कर थोडा विचार आणि विचारेल का तुझ्या मनाला. घालवलेल्या सोबत त्या क्षणाला. आहे देह तुझा मग त्या जीव माझा कशाला. आहे देह तुझा मग त्या जीव माझा कशाला. जसा विक्रमाच्या पाठी बेताळ बसला. नकोच करू तू छळ तू तो करतीस कशाला. नकोच करूस तू छळ तू तो करतीस कशाला. एवढी स्वप्ने माझ्या मला छळतीस कशाला. का डोळा लागतो आणि स्वप्न येतात कशाला. तुझ्या आठवणीचं चांदणं माझ्या अंथरुणात कशाला. तुझ्या स्वभावातले ते साधे भोळे आणि छोट छोटे नखरे तुला आणखी सुंदर बनवतात. माणसाला सुंदर कुठली गोष्ट बनवते. ते शाळेत कॉलेजमध्ये माणसाला सुंदर बनवतो त्याचा स्वभाव. माणसाला सुंदर बनवतो त्याचा स्वभाव. मग ते मुलीच्या स्वभावातला नटखटपणा असो, मुलाच्या स्वभावातला रागीटपणा असो किंवा काही असो. मी लिहितो की तुझ्या स्वभावातले ते साधे भोळे आणि छोट छोटे नखरे तुला आणखी सुंदर बनवतात. काही सुंदर बनवतात. खूबसूरत कैसे बनते हो. तुझ्या स्वभावातले ते साधे भोळे आणि छोट छोटे नखरे तुला आणखी सुंदर बनवतात. एवढी स्वप्ने माझ्या मला तर ते रोजच हिणवतात. मी लिहिणारा कोण. मी लिहिणारा कोण. फक्त शब्दच तर माझे. फक्त शब्द. मी लिहिणारा कोण. फक्त शब्दच तर माझे. माझे हे शब्द आणि तुझे ते नखरे जेव्हा जेव्हा एकत्र कागदावर उतरतात तेव्हा तेव्हा ते एक सुंदर कविता बनवतात. तुझे नखरे कसे गे इतके फोडकर. तुझे नखरे कसे गे इतके फोडकर. रोजच ते माझ्या शब्दांची खूप छान जिरवतात आणि मला पुन्हा पुन्हा लिहायला लावून तुला आणखी सुंदर बनवतात. तुला आणखी सुंदर बनवतात. तुला आणखी सुंदर बनवतात. पुढची अशी आहे. आवडतंय का. बोलत आहे. आवडतंय. नाही सांगू शकलो कधी तुला चला सांगू नसता. ही कविता मी प्रेमला मदत करण्यासाठी लिहिली. ही कविता मी प्रेमला मदत करण्यासाठी लिहिली आहे की तो तिला सांगत नाही. तो सांगत नाही फक्त प्रेम करतो बिचारा. नाही सांगू शकलो कधी तुला चला सांगूनच टाकतो. तू रोज आरशात बघतीस आणि सजवतीस तिला. तिच्यावरती मी खूप प्रेम करतो. नाही सांगू शकलो कधी तुला. काय म्हणतोय प्रेम. नाही सांगू शकलो कधी तुला चला सांगूनच टाकतो. तू रोज आरशात बघतीस आणि सजवतीस तिला. तिच्यावरती मी खूप प्रेम करतो. मी काही शब्द घेऊन येईल तू थोडा वेळ घेऊन ये. इन्व्हिटेशन.
मी काही शब्द घेऊन येईल, तू थोडा वेळ घेऊन ये. हजारो कारण येणार आहेत तुझी वाट अडवायला, तू त्यांना बोल देऊ नये. वाटेत अनेक उपहारांचे दुकानं घावतील तुला, पण उपहार नको मला आता. वाटेत अनेक उपहारांचे दुकानं घावतील तुला, पण उपहार नको आता मला. जमलं तर भेटीचा थोडा वेळ वाढवून दे. आली की आधी बोलू नकोस, आली की आधी बोलू नकोस. नखरे करायचा हक्क आहे तुझा, तो गमावू नकोस. आली की आधी बोलू नकोस, नखरे करायचा अधिकार आहे तुझा, पण त्यातच वेळ वाया घालू नकोस. माझ्या हातात नसेल हिम्मत तुझ्या हाताला स्पर्श करण्याची, माझ्या हातात नसेल हिम्मत तुझ्या हाताला स्पर्श करण्याची, आणि तुझ्या हाताने जर केलीच हिम्मत तर वेळ होईपर्यंत तो सोडू नकोस. मी काही शब्द घेऊन येईल, तू थोडा वेळ घेऊन ये. हजारो कारण येतील तुझी वाट अडवायला, पण तू त्यांना बोल देऊ नये. शेवटची कविता नाही म्हणता येईल, मराठी शेरला काय म्हणतात रे आज? चारोळी म्हणता येईल का? अहो टॉपर साक्षी. कविता अशी आहे माझी छोटीशी. उपकार नकोच करू, शक्य असेल तर प्रेम कर. प्रेम नाही का? उपकार नकोच करू, शक्य असेल तर प्रेम कर. प्रत्येक वेळी तो नाही करणार व्यक्त, ह्या वेळी तू कर. कधी तूही घेऊन बस एक पेन आणि कागद आणि बघ तुला तो सुचतो का. कधीतरी तूही घेऊन बस एक पेन आणि कागद आणि बघ तो तुला सुचतो का. प्रत्येक वेळी मजनू नाही खाणार दगड, ह्यावेळी दगड तू खा. उपकार नकोच करू, शक्य असेल तर प्रेम कर. प्रत्येक वेळी तो नाही करणार व्यक्त, ह्यावेळी तू कर.
कुछ बता मेरे बाबूजी, तू मेरी बेलिया, इसे मुझे तू छुड़ा। तेरा मेरा रिश्ता पुराना, तेरा मेरा रिश्ता पुराना पुराना। तर माझा पहिला प्रश्न, प्रेम केलंय? प्रेम केला नील सर, तुम्ही प्रेम केलंय? चला, तर प्रेमाचा आज आपण सोबत, म्हणजे प्रेमाच्या पहिल्या टप्प्यापासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत सोबत प्रवास करूया. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्या व्यक्तीचा सहवास हवा असतो. उठलो ती, बसलो ती, गेलो ती. बरं, आता मी तिचं सांगते. उठले तो, बसले तो. तर त्यावर मी असं लिहिलं होतं की तुला पावसातल्या पारदर्शक थेंबातून पाहुशी वाटते. तुला पावसातल्या पारदर्शक थेंबातून पाहुशी वाटते, जणू काय तो गारवा तू आहेस. तुला बागेत लालसर गुलाबाच्या फुलात पाहुशी वाटते. तुला बागेत लालसर गुलाबाच्या फुलात पाहुशी वाटते, जणू काय तो सुगंध तू आहेस. तुला सकाळच्या सूर्यकिरणात पाहुशी वाटते. तुला सकाळच्या सूर्यकिरणात पाहुशी वाटते, जणू काय ती प्रसन्नता तू आहेस. तुला सूर्यास्ताच्या वेळी थव्यांच्या आकाशात पाहुशी वाटते. तुला सूर्यास्ताच्या वेळी थव्यांच्या आकाशात पाहुशी वाटते, जणू काय ती मंद हवा तू आहेस. कोण ऐकेल या अधीर मनाची गाथा? कोण ऐकेल या अधीर मनाची गाथा, जिथे सगळीकडे फक्त आणि फक्त आणि फक्त तू आहेस. त्यानंतर मला कोणी सांगितलेलं नाहीये की प्रेम करा, किंवा आपल्याला कोणीच सांगत नाही की तू प्रेम कर. ती मुलगी आहे बरं, तुला तिच्यावर प्रेम करायचं असं सांगत नाही. न करता होऊन जाणारं प्रेम असतं. न करता होऊन जाणारं प्रेम असतं. न सांगता समजून घेणारं प्रेम असतं. चेहऱ्यावरून मन ओळखणारं प्रेम असतं. चेहऱ्यावरून मन ओळखणारं प्रेम असतं. हजारो चुका माफ करणारं प्रेम असतं. ती व्यक्ती कशीही असो, ती व्यक्ती कशीही असो, सांभाळून घेणारं प्रेम असतं. नंतर एक टप्पा येतो की आपण भेटू लागतो एकमेकांना. मग भेटायचं पुढच्या सोमवारी जरी असेल ना, तर मी ह्याच सोमवारपासून तयारी करतो. तर तुला उद्या भेटायचं असेल तरी मी रात्रीच तयारी करतो. तुला उद्या भेटायचं असेल तरी मी रात्रीच तयारी करतो. तू भेटण्याच्या आशेने रात्र लवकर सरेल याची वाट पाहतो. घड्याळाच्या काट्याकडे पाहता पाहता तुझ्या स्वप्नात रंगतो. घड्याळाच्या काट्याकडे पाहता पाहता तुझ्या स्वप्नात रंगतो. रंगलेल्या स्वप्नात तू माझ्या पाशी आहेस हे पाहून एकटाच हसतो. तुझ्याच विचारात सारी रात मी रेंगाळतो. तुझ्याच विचारात सारी रात मी रेंगाळतो. सांग ना ग प्रिये, उद्याचा दिवस कधी उजाडतो? त्यानंतर होतं की तुझ्या मनात काहीतरी आहे. तुझ्या मनात काहीतरी आहे, पण ते काय ते काही कळत नाही. तुझ्या मनात काहीतरी आहे, पण ते काय ते काही कळत नाही. तू आत्ताच बोलशील या आशेने ही वेळ काही सरत नाही. तुझ्या मनातला भाव शाब्दिक रूपाने बाहेर येईल. तुझ्या मनातला भाव शाब्दिक रूपाने बाहेर येईल याची ओढ मला सुटत नाही. तुझे मन वाचावेसे वाटते. तुझे मन वाचावेसे वाटते. फार काळ तुझं हे न बोलणं मला सहन होत नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो ना, तेव्हा ते
ते हसणं पण क्यूट वाटू लागतं. मग नंतर ते ब्रेकअप झाल्यानंतर ना बालिश का वाटेना. जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रेमात पडता ना एखाद्या व्यक्तीच्या, तेव्हा ते ही वाला हसणं सुद्धा तुम्हाला क्यूट वाटू लागतं. ब्रेकअप नंतर ना ते बालिश वाटलं तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा ते क्यूटच वाटलं पाहिजे. तर त्यावर मी असं लिहिलं होतं की तुझ्या या हळव्या स्वभावात, तुझ्या या नादान वागण्यात कसं सांगू तुला मी. तुझ्या या हसऱ्या चेहऱ्यात मला माझं स्वप्न दिसतं. तुझ्या या बोलक्या डोळ्यात मला माझं जग दिसतं. तुझ्या या पारदर्शक मनात, तुझ्या या बेफिकीर आनंदात कसं सांगू तुला मी. तुझ्या या हसऱ्या चेहऱ्यात मला माझं जग दिसतं. तुझ्या बोलक्या डोळ्यात मला माझं स्वप्न दिसतं. तुझ्या या स्वच्छंद वावरण्यात, तुझ्या या स्वच्छंद वावरण्यात, तुझ्या या निष्पाप विचारात कसं सांगू तुला मी. तुझ्या या हसऱ्या चेहऱ्यात मला माझं जग दिसतं. तुझ्या बोलक्या डोळ्यात मला माझं स्वप्न दिसतं. संपलं बर का. म्हणजे माझा स्टॉक नाही संपला, प्रेम संपलं. तर त्यावर मी असं लिहिलं होतं की तुझ्या आठवणीत मी आजही राहते. म्हणजे कसं असतं, रूल येतो, आभाळ एवढं प्रेम केल्यावर पावसाप्रमाणे तर रडू येणारच ना. मॅन्डेटरी, फिक्स, लिखित. तर तुझ्या आठवणीत मी आजही राहते. तुझ्या आठवणीत मी आजही राहते. तुझ्या आठवणीत मी आजही अश्रू वाहते. तुझ्या आठवणीत तू पुन्हा येण्याची आशा जाणवते. तुझ्या आठवणीत तू पुन्हा येण्याची आशा जाणवते. पण तू आत्ता नाहीयेस हे जाणवल्यावर पायाखालची जमीन सरकते. तू खुश आहेस, तू खुश आहेस हे पाहून बाहेरून हसते. तुला दुसऱ्या सोबत पाहून मनात रडते. तू खुश राहा, आनंदी राहा, फक्त इतकीच आशा करते. त्यानंतर ना पुढची फेज, ठुकरा के मेरा प्यार. त्यावर होतं की श्रम नको म्हणा, उदाहरण हे आहे. कष्ट करायचं ना, आता काहीतरी बनवून दाखवायचं, रिवेंज एकदम. तर श्रम नको म्हणा, उदाहरण ते आहे. कष्टाविना पर्याय नाही, वास्तविक हे आहे. तारेवरची कसरत म्हणजे आयुष्य आहे. जगण्याच्या आरंभाला विसर पडत आहे. वेंढळ्या मनाला रुळावर आणणे यथार्थ गरज आहे. तारेवरची कसरत म्हणजे आयुष्य आहे. मनासारखे यश पाहायला मेहनत हा मार्ग आहे. चुकलेला वाटा मान्य करून बदलणे हे आयुष्याचे सार्थक आहे. तारेवरची कसरत म्हणजे आयुष्य आहे. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. अरे राजा, तारेवरची कसरत म्हणजे आयुष्य आहे. आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की सगळं वाईट माझ्यासोबतच घडतं आणि सगळं चांगलं इतरांसोबत. म्हणजे मी इतकं वाईट आहे का की माझ्यासोबत कसं काही चांगलं घडत नाही. मी कष्ट करतो, मी प्रयत्न करतो, बरं मी प्रामाणिक प्रयत्न करतो, तरी वाईट माझ्यासोबतच का. तर त्यावर असं होतं की वाईट घडलेही असेल, हसऱ्या चेहऱ्या मागे अश्रू दडलेही असेल. मनाचा कौल ऐकायला वेळ दे, पण मात्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला सावरून घे. परिस्थिती कृतज्ञ असूही शकेल. चुकीचा निर्णय केलाही असेल. स्वतःला दोषी न ठरवता गोष्टीला वेळ दे, पण मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला सावरून घे. एकटं मन खचतही असेल, धाडसाने उभा राहण्याची इच्छाही नसेल. असलेल्या दुःखात आनंद शोधायला वेळ दे, पण मात्र जग जिंकण्यासाठी स्वतःला सावरून घे.